नमस्कार. मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग, राहणार चिंचोली लिंबाची. तर मित्रांनो, आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या मुलाखती या ठिकाणी घेतल्या आणि आज खास करून एक राजकीय व्यक्तिमत्व, एक हुशार, अभ्यासू आणि एक संयमी आणि एक शांत, तर आज अशाच एक आदर्श व्यक्तिमत्वासोबत आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या सोबत गप्पा छप्पा या ठिकाणी मारणार आहोत. तर दादा, सर्वप्रथम आमच्या सोशल मीडियावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे की आपण आपला किमती वेळ आम्हाला या ठिकाणी दिला आणि आज तुमच्या सोबत आम्हाला गप्पा छप्पा मारण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे. तर आता वकील साहेबांनी तुमच्या सोबत चांगल्या प्रकारे या ठिकाणी गप्पा राजकारणी गोष्टी या ठिकाणी केल्या. तर आता माझ्याकडे काही प्रश्न या ठिकाणी शिल्लक राहिली, पण तरी मी एक प्रश्न मांडण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी करतो की दादा, आता जिल्हा परिषद निवडणुकीचं चाऊल या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि अनेक राजकीय पुढारी लोकांच्या भेटी गाठी गावोगावी जाऊन त्या ठिकाणी घेत आहे. तर कुठेतरी या प्रस्थापित धनाढ्य राजकारण्याच्या विरोधात आज तुमचंही नाव सोशल मीडियावर त्या ठिकाणी येत आहे की श्रीरामदादा जंजाळ हे चिंचोली नाचोली सर्कलसाठी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहे. तर तुम्ही या धनाढ्य लोकांसोबत तुमचा निभाव त्या ठिकाणी लागू शकतो का? तात्यारावजी, मी माझ्या पक्षामध्ये काम करत असताना मला माझ्या गावासाठी निधी पाहिजे म्हणून मी सर्वप्रथम भाजपमध्ये गेलेलो आहे. परंतु चिंचोली नाचनवेल गटामध्ये मी स्वतः जिल्हा परिषद उमेदवार म्हणून माझं नाव पक्षाला कळवलेलं आहे की मी लढण्यास तयार आहे. माझ्यापेक्षा जर सक्षम उमेदवार जर पक्षाला एखादा वाटला तर त्यांनी तो उमेदवार दिला तरी माझी काही हरकत राहणार नाही. पण मी पण माझं नाव त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि मला हे दाखवून द्यायचं आहे की बिना पैशाचं पण निवडणूक जिंकून येता येतं. मी तुमचा मागे एक व्हिडिओ बघितला किंवा माझं पैसे नाही, मी लढणार नाही आता यापुढे. तुम्ही हारल्यासारखं त्या ठिकाणी खंत व्यक्त केली की लोक आजकाल पैशाच्या मागे राजकारण करतात. तुमच्या म्हणण्यामध्ये ही तथ्य आहे, पण कुठेतरी एखादा पर्याय जर पक्ष त्यांच्या समोर ठेवला, 10 पैशावाले उभे आणि एखादा बिगर पैशावाला जर उभा राहिला, कदाचित लोकांना जर असं वाटलं की बिगर पैशावाला बरा आहे, ह्याला हात दाखवा गाडी थांबवासारखा, याला हात दिला की हा थांबतो आणि सर्वसामान्य याच्या घरी कधी जाऊ शकतो, याला कधी फोन करू शकतो, असं जर जनतेला वाटलं तर कदाचित जनता विचार करून मला निवडून पण देऊ शकते. आणि जनतेचा जर पर्यायच नाही दिला, बिगर पैशावाला पोलीस नाही उभा राहिला, सगळे पैशावाले उभे राहिले, तर मग त्यांना पैसे घेऊन कोणाला तरी मतदान करणं भाग आहे. पण आपण एक पर्याय देऊन पाहू आपल्या लोकांना पटतं की नाही, हा माझा एक निर्णय. तर दादा, खूप सुंदर उत्तर तुम्ही या ठिकाणी दिलं की दादाचं सांगणं आहे की कुठेतरी राजकारण हे पैशाचं किंवा धनाढ्य उमेदवाराचं नसून कुठेतरी एक राजकारणामध्ये बदल त्या ठिकाणी झाला पाहिजे. कारण बरेच लोक पैशावाल्या उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून देतात आणि निवडून दिल्याच्या नंतर 5 वर्ष त्या परिसराचा सर्कलचा विकास त्या ठिकाणी ठप्प होतो. तर तुमचं म्हणणं की कुठेतरी माणसाकडे पैसा अडका न पाहता पण त्याची विकास करण्याची प्रवृत्ती त्या ठिकाणी लोकांनी पाहावे आणि एक चांगल्या उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून द्यावे. बरं दादा, मग आता या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चिंचोली नाचेलवेल सर्कल आहे आणि तुमचं जे गाव आहे, कारण तुमच्या गावामध्ये तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व किंवा या वाकी गावाला एक आपल्या या महाराष्ट्रामध्ये 4 चांद लावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तर वाकी गाव हे करंजखेडा नागापूर सर्कलमध्ये आहे. तर तुम्ही या नागापूर करंजखेड सर्कलमध्ये उभं राहू शकत होता, मग तुम्ही चिंचोली आणि नाचेलवेल या सर्कलमध्ये म्हणजे उभं राहण्याचा का विचार आला बा तुमच्या मनात? हा, तर तो मुद्दा असा आहे की करंजखेडा सर्कलमध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते जे आमचे नेते भगवान भाऊ फुले हे मुख्य दावेदार आहे आणि सामाजिक जी रचना आहे ती त्यांच्या फेवरेबल आहे. मी ते जातीवादावर नाही बोलत, पण सामाजिक रचना असं म्हणतो ती त्यांच्या फेवरेबल आहे आणि ते आमच्यापेक्षा जास्त असल्यामुळे त्यांच्या विरोधात जाऊन तिकीट मागणं मला काही योग्य वाटलं नाही. आणि योगायोगानं वाकी गाव इकडे राहिलं नाही तर आमची जी चिंचोली सर्कल आणि करंजखेड सर्कलची जी रचना आहे, एका पंचवार्षिकला आम्ही करंजखेड सर्कलला राहतो, वाकी गाव आणि वाकी टाकळी गणेशपूर, आणि दुसऱ्या पंचवार्षिकला चिंचोलीकडे राहतो, परत तिसरीला करंजखेडकडे जातो, 5वीला चिंचोलीकडे जातो. म्हणजे आमचे गाव जे 3 गावं हे कडावर आहे. म्हणजे आम्ही नैसर्गिकरित्या चिंचोली सर्कलचेच गाव आहे आमचं असं आम्ही समजतो. कधी इकडे जात असेल कधी तिकडे जात असेल, हा निवडणूक आयोगाचा एक तो रचनेचा भाग आहे. पण आम्ही खऱ्या अर्थानं चिंचोलीचेच आहे आणि वाकी गाव हे चिंचोलीचं ग्रुप ग्रामपंचायतचं गाव आहे. आत्ता 72-73ला आम्ही स्वतंत्र झालो, आम्ही चिंचोलीच होतो. म्हणजे आम्ही चिंचोलीचे समजतो स्वतःला. आणि शिवाय माझं मामाचं गाव आहे, माझ्या सासूवाडीचं गाव आहे आणि आमची बाजारपेठ चिंचोली आहे. तुम्ही जेवढे चिंचोली जितका वेळ राहता त्याच्यापेक्षा जास्त वेळ आम्ही वाकीवाले चिंचोलीत राहतो, म्हणून आम्ही काही वेगळं चिंचोलीपासून आम्ही स्वतःला समजत नाही. तर या ठिकाणी दादा म्हणतात की बाबा आमचं खरं वापर हा चिंचोली सर्कलमध्ये आणि
ग्रुप ग्रामपंचायत ही आमची चिंचोलीला लागेल होती, पण काही कारणास्तव आता ज्याची त्याची स्पेशल ग्रामपंचायत या ठिकाणी झाली, त्यामुळे आम्ही चिंचोली सर्कल पासून मुक्त या ठिकाणी झालो. पण कुठेतरी आमचं येणं जाणं कंटिन्यू हे चिंचोली परिसरामध्ये आहे. आणि दादांनी सांगितलं की चिंचोली हे आमचं मामाचं गाव किंवा त्याची सासूरवाडी चिंचोली गाव आहे. तर जास्त वापर त्यांचा चिंचोलीमध्ये आहे. बालपण सुद्धा चिंचोली बालपण तर त्यांचं सर्वात जास्त आकर्षित त्यांनी या चिंचोली नॅचरल सर्कलला या ठिकाणी पसंती दिलेली आहे. आणि एक त्यांचा मनाचा मोठेपणा असा की पक्षामध्ये काम करत असताना कुठे जर पक्षाचा माणूस विजयी त्या ठिकाणी होत असेल तर त्याच्यामध्ये व्यत्यय त्या ठिकाणी आणून मनाचा मोठेपणा दाखवून पक्षाचा उमेदवार जर त्या ठिकाणी निवडून येत असेल तर तो दावेदार त्या ठिकाणी असेल तर कुठेतरी आपण बलिदान द्यावं असं दादांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. दादा, या वाकी गावाला याच्या अगोदर देवाची वाकी म्हणून प्रसिद्ध होती आणि देवाची वाकी म्हणून प्रसिद्ध असताना पण कुठेतरी या वाकी देवाची तर आहेच, पण या वाकी गावाला तुम्ही एक आदर्श वाकी गाव म्हणून या ठिकाणी नाव दुसरं नाव बी या ठिकाणी एक चर्चेचं या ठिकाणी आलेलं आहे. तर गावाचा विकास करत असताना तुम्हाला या गावातील लोकांच्या अडीअडचणी त्या ठिकाणी आल्या होत्या का? अडचणी तर येतच राहतात, पण आमची जी टीम आहे सगळी, आमचे जे सहकारी आहे, निवडून आलेले पण आणि आम्हाला निवडून आणणारे पण, ही एवढी मोठी टीम तयार झाली आहे. आणि आमच्या जे आम्ही सगळे सल्ला करतो काय काम करायचं काय नाही एकदम व्यवस्थित सांगितलं जातं आणि त्यांना विश्वास आहे माझ्यावर. त्यांनी पाहिलेलं आहे. मी आजपर्यंत जरी राजकारणात नव्हतो पण कधी एक शब्द खोटं न बोलणं, कोणाचा 1 रुपया न डुबवणं, साडगेपणा न करणं, हे सगळं व्यक्तिमत्वावर लोकांचं ठरलेलं आहे. त्यामुळे मला सगळे लोक ओळखतात, माझ्या गावातले ओळखतात, मला निवडून आणणारे ओळखतात, निवडून जे माझ्यासोबत आहेत तेही ओळखतात. त्याच्यामुळे आम्ही एखादा विषय काढल्यावर सहजासहजी विरोध होत नाही. आणि त्यांनी जो सपोर्ट केला, मी तर असं सांगेल, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे थोडे होते आणि समोरची सेना जास्त राहायची, पण छत्रपतीचे युद्ध का जिंकायचे तर त्यांचे मावळे हे ते राज्य स्वतःच समजत होते. आणि दुसऱ्या राज्याचे सैनिक आहे ना ते जिंकत तर आपल्या राजाला जिंकून द्यायचंय अशी त्यांची भावना होती. पण छत्रपतीच्या सैन्याची भावना काय होती, आम्हाला जिंकणे, आमच्यासाठी जिंकणे अशी जी भावना होती तशी आमच्या वाकी करायची भावना आहे. वाकीच्या प्रत्येक गावाच्या नागरिकाला वाटतं की आम्हाला स्वच्छ होणे, सुंदर गावाला करणे. हे जेव्हा प्रत्येक गाव करायला वाटतं तेव्हा आम्हाला सुंदर स्वच्छ व्हायला किती वेळ लागणार होता. बरं दादा, मी बऱ्याच वेळेस मला तुमच्यासोबत एखाद्या कार्यक्रमाला अटेंड होण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. तर ज्याही वेळेस एखाद्या ठिकाणी गावाचा मोठेपणा असतो किंवा त्या ठिकाणी सत्कार मान सन्मान त्या ठिकाणी असतो तर दादा तुम्ही त्या सत्काराला कुठेतरी स्वतःला प्राधान्य न देता वाकी गावातील लोकांना तुम्ही मोठ्यापणाचं प्राधान्य या ठिकाणी देता. तर कुठेतरी हा मनाचा मोठेपणा तुम्ही कोणापासून शिकले की तुम्ही त्या गोष्टीचं हालाकी तुम्ही या वाकी गावाचे प्रतिनिधी आहात तर प्रतिनिधीला त्या ठिकाणी एखाद्या कामाचं आता जर आदर्श वाकी गाव आहे तर या गावाचं श्रेय त्या सरपंचाला त्या ठिकाणी दिलं जातं. पण तुम्ही ते श्रेय स्वतः न घेता तुम्ही म्हणतात आम्ही वाकीकर म्हणजे पूर्ण टीमला पूर्ण गावाला तुम्ही या ठिकाणी प्राधान्य देतात. तर याचं हे मोठेपणाचं एकमेव कारण काय? हा, तर त्याचं असं आहे की एखाद्या माणसाला जर मोठेपणा घ्यायची सवय लागली तर ती यश त्याच्या डोक्यात जाण्याची शक्यता राहते आणि मग त्याच्यामध्ये अहंकार येण्याची शक्यता राहते. तर आपण सगळ्यात पहिल्यापासून ठरलेलं आहे की निवडून आल्यानंतर वाकीकरांनी माझा सत्कार करायचंच नाही. मला एकदा निवडून ज्या पदावर बसवलंय मला म्हणजे माझ्या मिसेसला असो किंवा माझ्या सहकार्यांना निवडून दिल्यावर एवढं सगळ्यात मोठा सन्मान केल्यावर सत्कार केल्यावर मला आणखी पण त्या फुलाची किंवा एखाद्या रुमालाची अपेक्षा नाहीये. आणि मीच नेहमी घेण्यापेक्षा मी कधीही माझ्या गावातल्या लग्न कार्य कुठल्याही कार्यक्रमात माझा सत्कार करायचा नाही असं स्पष्ट सूचना दिलेली आहे. आणि एखाद्यानं चुकून नाव घेतलं मी सत्काराची ठिकाणी मी सत्कार घ्यायला व्यासपीठावर जात नाही, कारण मी सांगितलेलं आहे माझा सत्कार कधीच करायचा नाही. सत्कार ज्या दिवशी केला त्या दिवशी माझ्या पण डोक्यात अंतर किंवा ती घमेंड येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून सत्कारापासून आपण स्वतःला खूपच दूर ठेवलेले. आणि आमची कोणतीही राजकीय पोस्ट असू द्या, कुठलाही सोशल मीडिया असू द्या, आम्ही वाकीकर या नावानेच आमचं बातमी राहते. आम्ही वाकीकर लग्नाला हजर, आम्ही वाकीकर भांडाऱ्याला हजर, जे काय असेल. पण श्रीराम जंजाळ हजर असं तुम्हाला आमच्या याच्यात कुठेच तुम्हाला दिसणार, ते आम्ही पथ्य पाळतो. बरं दादा, आता आपण एक म्हण आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक महिलाचा हात त्या ठिकाणी असतो. पण आज हे उलट वाकीमध्ये या ठिकाणी दिसून येतं की एक यशस्वी महिलेच्या पाठीमागे एक पुरुषाचा त्या ठिकाणी हात आहे. कारण मला वाटतं आपले सुनंदाताई जंदा म्हणजे तुमच्या पत्नी तर या वाकी गावाचे बरेच प्रथम सरपंच उपसरपंच त्या ठिकाणी राहिलेले आहे. तर बरेच जण महिलाला पुढे नेण्यास त्या ठिकाणी मनात संकोच निर्माण करतात.
पण तुम्ही 100% ताईला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करतात. तर ही प्रेरणा किंवा तुम्हाला इतर लोकांसारखी तुम्हाला काही गोष्टी सुचत नाही का बा आपण महिलाला घराच्या बाहेर कसं न्यायला पाहिजे, पण तुम्ही 100% ताईला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करतात. तर हे नेमकं कसं बा? तात्यारावजी, राज्यघटनेनं ज्या काही गोष्टी आता लागू केलेल्या आहेत, आरक्षण लागू केलेलं आहे, महिला आरक्षण आहे, जाती आरक्षण आहे, त्याला आम्ही कोणी नाकारू शकत नाही. आम्हाला जेव्हा गावात काही सुधारणा करायच्या आम्ही जेव्हा निवडणूक लढवू शकली तेव्हा महिला सर्वसाधारण म्हणून सरपंच पद निघलं त्यावेळेस आणि मला त्याच्यात भाग घ्यायची इच्छा होती, तर शेवटी नाही, महिलेलाच पुढे करावं लागलं. तिच्याशी चर्चा केली की बाबा तुला हे पद घेणे का, तर ती वाटतच महिलाला की बाबा मी तिथे काय करणार आहे, काय नाही म्हटलं सल्ला देणार मी आहे ना, आणि इतर सहकारी पण असतातच. आमचे उपसरपंच पण नाना गावांडे होते, ते सांभाळून घेतील, म्हणजे आमची जी सगळी बॉडी ती सांभाळून घेतील, तुम्ही काही काळजी करण्याचं कारण नाही. तर ते संमती दाखवली आणि मग आम्ही तिच्या रूपाने सरपंच पद प्रथम महिला म्हणून वाकी गावची 9व्या नंबरची सरपंच झाली. आणि माझं काम खरं म्हणजे ते काम मलाच करणं होतं, खरं म्हणजे पद ते पुरुषच असतं तर मी सरपंच झालो असतो, पण ते नाईलाजानं त्या घटनेप्रमाणे ते नाईलाज नाही म्हणता येणार नाही, ते घटनेप्रमाणेच आहे, तो हक्कच आहे त्यांचा, तर त्या हक्काप्रमाणे त्यांना त्या पदावर बसलो. 5 वर्ष मी त्या सरपंचाच्या पदावर मी त्या खुर्चीवर कधीच बसलो नाही. सगळं तिनंच केलं, ग्रामसभा असू द्या, मासिक मिटिंग असू द्या, तहसीलदार येऊ द्या, कलेक्टर येऊ द्या, बीडीओ साहेब येऊ द्या, विस्तार अधिकारी येऊ द्या, ती महिला सरपंचच त्या व्यासपीठावर बसली, आम्ही अगदी खाली बसलो. आताही नंतरचे पंचवार्षिकला ओबीसी सरपंच आहे, अजूनही आम्ही त्या खुर्चीवर सरपंचाच्या खुर्चीवर कधीही बसलो नाही. हालाकी निवडून आणणारा पॅनल प्रमुख मीच होतो, पण त्या खुर्चीचा सन्मान आपल्याला करायचा, ते शिकवायचंय लोकांना की त्या खुर्चीला किती किंमत आहे. त्याच्यामुळे मी आजही एकूण 10 वर्षापासून मी त्या ग्रामपंचायतमध्ये आहे, पण आजही त्या सरपंच नावाची जी खुर्ची त्या खुर्चीवर मी अजून बसलेलो. म्हणजे बऱ्याच जण गावामध्ये आपण पाहत असाल की गावाचे पॅनल प्रमुख राहतो आणि तो पॅनल प्रमुखच त्या गावाचं नेतृत्व त्या ठिकाणी करत असतो. पण दादांनी त्या ठिकाणी सांगितलं की जो त्या पदाचा उमेदवार आहे त्यांनाच त्या ठिकाणी त्याची जागा त्याची, तर त्यामुळे दादा त्यांच्यामध्ये हस्तक्षेप त्या ठिकाणी करते. जर काम वाकी गावाचं असेल तर त्या ठिकाणी तुमचं मार्गदर्शन 100% त्या ठिकाणी राहतं. 100%. बरं दादा, एक मला अनुभव या ठिकाणी आला की ज्याही वेळेस मोठ्या निवडणुका म्हणजे विधानसभा असो, लोकसभा असो, या विधानसभा लोकसभा निवडणुकामध्ये जे तुमचे जे वाकीची जी टीम आहे ही अनेक पक्ष अनेक नेत्याबरोबर पक्षाबरोबर त्या ठिकाणी जुडलेली असते. मग कोणी दुसऱ्या पक्षाचा असतो, कोणी दुसऱ्या पक्षाच्या याच्यामध्ये काम करतो. बरोबर. पण ज्या वेळेस वाकी गावाचा प्रश्न येतो तर त्या ठिकाणी तुम्ही सर्व टीम त्या ठिकाणी एकत्र येते. तर तुमच्या मनामध्ये त्या इतर पक्षामध्ये काम केल्याचं एकमेकाविषयी रागरूस निर्माण होत नाही का? नाही, आम्ही अगोदरच ठरवून सगळ्यांना ठरवून सांगितलं की मला जो पक्ष आवडतो सगळ्यांना आवडलंच असं नाही. मला भारतीय जनता पार्टी आवडते, मी भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे. एखाद्याला नितीन पटेल साहेब आवडत्या, नितीन पटेल साहेब जिकडे जातील ती एक जी टीम आहे त्यांच्या सोबत आहे. आता आमचे कंटमुख्य अध्यक्ष त्यांना संजनाताईचं कार्य आवडतं, ते संजनाताईच्या सोबत आहे. असे वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळे लोक आहेत, पण गावाचा विकास करताना सगळे स्वतंत्र काही लढू शकत नाही. गावाला लढताना एका ठिकाणी येऊन लढणं पडतं आणि पॅनल करावं लागतं. त्यावेळेस आम्ही एक होतो, बाकीचं वरच्या राजकारणी वरच्या निवडणुकीपुरतं राहत, बाकी इतर वेळेस आम्ही ते आमच्यामध्ये येऊ देत नाही. निवडणूक संपल्यानंतर ते शिवायच्या बाहेर काढून ठेवतो. बरं दादा, भाजप पक्षामध्ये आपण किती वर्षापासून काम करता? मी खरं म्हणजे जेव्हा राजकारणात आलो सुरुवात बालपणापासूनच मी भाजपमध्ये होतो. मी भारतीय जनता पार्टीची तालुक्याची मार्केट कमिटीची निवडणूक 1999, 97, 99 दरम्यान कधी असं मला नक्की आठवत नाही, पण तो काळ आहे तो 97 ते 2000 दरम्यान. तेव्हा जी मार्केट कमिटी निवडणूक झाली होती तालुक्याची, तेव्हा मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी होतो. आणि तालुक्यामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीचा पहिला सरपंच तालुक्यात झाला मेहगावचा, तर दुसरा सरपंच आम्ही वाकीचा केला होता आणि तिसरा सरपंच नंतर वासळीचा. असे म्हणजे त्या काळात आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलंय. पण मधल्या काळात आमची शेती करतानाची आर्थिक परिस्थिती एकदम खालावली आणि आम्ही राजकारणापासून बाजूला गेलो, म्हणून कोणत्याही पक्षात न बाजूला राहिलो. आणि मध्ये 10 वर्ष हर्षवर्धन जाधवला आमदार आमचे जे मित्र होते त्यांना आम्ही मदत करायचो, किंवा हा माणूस तालुक्याचं हुशार आहे तालुक्यातला आणि हा तालुक्याचा विकास करत, या हिशोबाने आम्ही 10 वर्ष त्यांच्यासोबत राहिल्यानंतर ग्रामपंचायत निवडून आल्यानंतर त्यांचे आमदारकी पद गेलं आणि निवडून आल्यावर ग्रामपंचायत ताब्यात आल्यावर कोणीतरी वर पदाधिकारी माणसाच्या लागतो जवळ, म्हणून आम्ही मग भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदारचे होते बाबाजी काळासाहेब, त्यांच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहून त्यांच्या माध्यमातून विकास कामं करवलो आणि आता युती सोबत होतोच ना आम्ही. बरं दादा, आता एक चालू घडामोडीवर की जे आपले भरत राजपूत
हे शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष होते आणि त्यांचा प्रवेश आता भाजप पक्षामध्ये या ठिकाणी झालेला आहे. तर ते भाजप पक्षामध्ये फिरत असताना एक लोकांमध्ये संभ्रम आहे की कुठेतरी भाजप पक्षाकडून ते या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहे आणि त्यांच्या सोबतही त्या ठिकाणी तुम्ही त्या दिसतात. तर तुमच्यामध्ये आता तुम्ही बी या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दावेदार आहे, इच्छुक आहे, तर मग तुमच्यामध्ये मतभेद त्या ठिकाणी निर्माण होत नाही का? कारण तुम्ही सल्ला आम्हाला त्या ठिकाणी दिसतात, तर मग हे कसं काय बा? मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे. जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं तिकीट बी फॉर्म जोपर्यंत ज्याला भेटत नाही तोपर्यंत मी त्यांना शत्रू समजण्याचं काही कारणच नाही. भारत भाऊ राजपूत आमच्या पक्षात आले, आम्ही त्यांचं स्वागत केलं. उद्या भारत भाऊंनी जे काम केलं करणं लावलं वेगवेगळ्या खेड्यापाड्यात, भारतीय जनता पार्टीचा एक नेता आमचा एक काम करतोय ते आमचं जाऊन हजर राहणं आमचं काम आहे. आणखी समजा दुसऱ्या बाजूच्या गावाला जर एखाद्या कार्यक्रम त्या गावाच्या पुढाऱ्यांचं रक्तदान शिबिर ठेवलं आणि मला जर सांगितलं की आम्ही रक्तदान शिबिर ठेवलं मला तिथे जाणं भागी, एखाद्यानं दुसरा एखादा कार्यक्रम ठेवला जाणं भागी, तसं मी भारत भाऊ राजपूत सोबत कुठेही हजर राहणार आहे. आणि त्यांना जरी तिकीट पक्षाला जर योग्य वाटलं की ते उमेदवार जिल्हा परिषद निवडून यासारखं आहे, मला जर थांबा सांगितलं तर कदाचित मी थांबवू शकतो. मला खात्री आहे की पक्ष मला तिकीट देईल याची पण मला खात्री आहे. पण आजच त्या विषयाचा भाऊ करून मला तिकीटच भेटणार नाही, पैशावाला माणूस तिकीट घ्यायला आला तर आजच मी थांबून जाण्याचं काही कारण नाही. आणि मी खास करून जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मी राजकारण करतच नाही. मी खरं माझा उद्देश ग्रामपंचायत आहे. बरं दादा, एक तुमचा बी पाठबळ राजकीय पाठबळ खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि तुम्ही या वाकी गावाच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण तालुक्यात जिल्ह्यात एक नामवंत व्यक्तिमत्व आहे. जर बाय चान्स जर तर मध्ये जर बाय चान्स भाजप पक्षाकडून तुम्हाला तिकीट जिल्हा परिषद त्या ठिकाणी नाही भेटलं तर तुम्ही बाय चान्स पण मग जर नाही भेटलं तर तुम्ही बंडखोरी करू शकता का? नाही, मी भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते मुळात ते माझ्यावर अन्याय करणारच नाही. ते मला म्हणजे मी काय सांगितलं की मी आज नाही, मी पूर्वीपासूनचेच पदाधिकारी आज जिल्ह्याच्या संघटनेमध्ये काम करतात, त्याच्यामुळे ते माझ्यावर अन्याय करण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि चुकून जर मला त्यांनी तिकीट नाही दिले तर कुठे माझं समायोजन करायचं हे ते ठरवतील. माझं काय करायचं हे मी ठरवायचं कारण ते समर्थ आहे. ओके साहेब, म्हणजे कुठेतरी पक्षासंघ एकनिष्ठता दादाच्या माध्यमातून या ठिकाणी कळते की पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाला दादा त्या ठिकाणी सामोरे जाणार आहे. कारण पक्षाने कोणतेही काम त्या ठिकाणी दिले तर ते काम त्यांच्या खांद्यावर घेण्याची जबाबदारी त्यांनी सांगितलेली आहे की मी ते काम पुढे नेण्याचं काम व भाजप पक्षाला पुढे नेण्याचं काम मी माझ्या माध्यमातून या ठिकाणी करणार. दादा, एक वाकी गावाचा एक छोटासा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारतो की वाकी गाव तर एकदम सुंदर आहे आणि आज वाकी गावाचं नाव एक स्वाभिमानाने एक अभिमानाने त्या ठिकाणी घेतलं जातं की एक छोटंसं गाव, पण हे छोटंसं गाव एक स्वच्छतेच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक जगप्रसिद्ध या ठिकाणी झालेलं आहे. तर बऱ्याच गावामध्ये जे पानद रस्ते असतात ते पानद रस्ता सहसा लोक त्या ग्रामपंचायत त्या ठिकाणी करत नाही, पण तुम्ही तो रोजेपूरला जाणारा जो पानद रस्ता आहे तर त्या पानद रस्ता एक चांगल्या पद्धतीने आणि 100% म्हणजे चांगल्यापेक्षा चांगला तुम्ही त्या ठिकाणी स्वतः करून घेतलेला आहे. तर मग या पानद रस्त्याला आपण या ठिकाणी ही हिंमत करण्याची आपल्यात कसं काय हिंमत निर्माण झाली या ठिकाणी? मुळात मी सांगतो, जर सरकारने ती योजना आणली नसती तर मी माझ्या पैशातून पानंद रस्ते दुरुस्त करत होतो आजपर्यंत. उलट आणखी चांगलं झालं की शासनाने ती योजना आणली. त्याच्यात अडचणी आहे, पैसे ज्यांच्या खात्यावर पैसे गेले त्यांनी पैसे दिले नाही, बिलं उशिरा निघले, सगळं खरंय. पण मला तो रस्ता करणं भाग होता ना. मी तिथे नफा तोट्याचं माझं काही गणितच नाही. मला ते माझ्या गावची समस्या आहे, मला ती कोणत्याही योजनेतून ती करणं भाग होती. गेल्या 40 वर्षापासून ज्या समस्याच्या सोडवण्यासाठी माझं टार्गेट ठरलेलं की कोणतं काम करणं गरजेचं आहे, कोणतं आधी करणं आहे, कोणतं नंतर करणं. त्याच्यामध्ये तो एक मुद्दा होता शेतरस्त्याचा. ते दोन्ही अर्जंट, एक वाकी टाकळी करता आणि तो वाकी फाटा रोजेपूर, हे दोन्ही रस्ते कम्प्लीट झाले. आणि माझं दावा आहे की तालुक्यातला सगळ्यात चांगला पानंद रस्ता मी माझ्या गावाला 2 रस्ते केले आणि भविष्यात आणखी 7 रस्ते मंजूर आहे, तेही लवकरच चालू होतील. तेही क्वालिटीचेच राहतील. कुठल्याही गावाच्या नागरिकाने आमचे पानंद रस्तेच नाही हो, कोणतंही काम जे दुसऱ्याही गावात झालं ते माझ्या गावात झालं तर दोन्हीतला फरक तुम्हाला कधी पाहायला मिळेल. बरं दादा, आता एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारतो की तुम्ही या वाकी गावाची कायापलट आम्ही वाकीकराच्या माध्यमातून या ठिकाणी केली. मी श्रेय घेणारे माणसाने म्हणून आम्ही वाकीकराच्या. तर आज या सरपंच पद तुम्ही तुमच्या माध्यमातून भोगत असताना वाकी गाव एक आदर्श या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. पण वाकी गावाच्या व्यतिरिक्त जे आजूबाजूला गाव आहे अजून ते बऱ्यापैकी विकासापासून वंचित आहे. त्यांचं आदर्श गाव म्हणून त्यांची एक गिनती त्या ठिकाणी केली जाते. तर आपण आजूबाजूच्या परिसरातील सरपंचांना काय संदेश या ठिकाणी देऊ शकता? प्रतिरोजी सरपंचांना संदेश देण्याची आवश्यकताच नाही.
भास्कर दादा पेरेंनी संभाजीनगरला एक जिल्ह्यामध्ये एक गाव सुंदर केलं आम्ही पाहिलं. आम्ही म्हणजे माझ्यासारखे 10-20 सरपंचांनी ते पाहिलं आणि तसं गाव करायचा प्रयत्न केला. आम्हाला थोडं लांब जावं लागलं पहिला, कारण आमचं गावाचं काम पाहून आता द्राक्षांचं चांगलं काम चालू आहे, नेवपूरला चालू आहे. बऱ्याच गाव मी दोघांचंच नाव घेणं म्हणजे बाकी गावाला नाही, पण बऱ्याच गावाचं कामाची पद्धत थोडी बदलली मला असं वाटतं. तर हे सांगायचं काम नाही किंवा त्यांना संदेश देण्याचं काम नाही, ऑटोमॅटिक त्या गावातले लोक जाता येता पाहतात आणि ते त्यातल्या लोकांना पुन्हा त्यांना सांगत राहते का रे बाबा ते एक पोरग आहे, गरीब पोरग आहे, ते कसं बरोबर तुम्ही काय करत नाही. त्यांच्याही येता जाता आमच्या भेटू होता. तर एकंदरीत सगळ्यांना त्याची प्रेरणा ऑटोमॅटिक मला असं वाटतं की न सांगता पोच आहे माझा संदेश. बरं दादा, एक प्रश्न अजून. जे नादरपूरला जे ग्रामपंचायत सरपंचाची एक संसद त्या ठिकाणी निर्माण झालं, हे संसदची अपेक्षा मला कुठेतरी या वाकी गावाला अपेक्षित होती. मग तुम्ही त्या संसद आपल्या वाकी गावात आणण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला नाही का? म्हणजे ते त्या ठिकाणी सरपंचाची बैठक साठी ते हे वाटतं त्या मी सांगतो त्यांनी ज्या पंचायत समितीच्या ज्या बैठका होतात तर त्या शक्यतो पंचायत समिती हॉलमध्येच होतात. पण त्यांच्याकडे जागा आहे, एक खोली आहे, म्हणजे त्यांनी ते प्रशिक्षण रूम म्हणून प्रशिक्षण द्यायचं. तर तालुक्याला जर एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन करणं असलं तर ह्या परिसरातल्या सरपंचाला तितक्या लांब यायचं काम पडू नये म्हणून कुठेतरी व्यवस्था पाहिजे, म्हणून तिथे त्या नागरपूरचे जे सरपंच आणि सरपंचाच्या पाठीमागे जे साहेब विलास ते निकम दिलीप साहेबांच्या माध्यमातून तिथे जागा होती. त्यांनी त्या रूमला प्रशिक्षण रूम केलं आणि आमच्याकडे जागाच नाही. मग आम्हाला जेही काम मंजूर झालं, समाज मंजूर हो, ग्रामपंचायत इमारत मंजूर हो, का पाण्यास कुठल्याही कामाला आम्हाला जागाच नाही अजून. आणि अजून आमच्या काही बेसिक कामं बाकी होते, ते कामं बाकी झाल्याशिवाय, ते पूर्ण झाल्याशिवाय या पुढच्या गोष्टीकडे आम्ही अजून वळू शकत नव्हतो. आणि त्यांनी आमच्यापेक्षा दिलीप साहेबांचं काम नक्कीच उजवं आहे. ते स्वतः त्या क्षेत्रात जिल्हा परिषदला ते अधिकारी आहे, त्याच्यामुळे त्यांना प्रशासनाचं कोऑपरेटिव्ह आमच्यापेक्षा नक्कीच जात आहे. तर दादा, तुमचं खरंच मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही तुमचा किमती वेळ आमच्यासाठी या ठिकाणी दिला. तर मित्रांनो, नाही खरं म्हणजे तुम्ही आमच्या एक छोट्याशा गावच्या सरपंचाकडे आले आणि आमचे 2 शब्द ऐकून घेतले, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे. दादा हे गाव जरी छोटं असलं पण या गावामधलं जे प्रतिनिधित्व हे फार मोठं नावाजलेलं आहे. आणि या नावाजलेल्या नावाचं आज आम्ही या ठिकाणी आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑलरेडी सगळ्यांना माहितीच आहे, पण आम्हाला तुमच्यासोबत बोलून आम्हाला या ठिकाणी आनंद झाला. तर मित्रांनो, श्रीराम दादा सोबत आपण या ठिकाणी चर्चा केली आणि त्यांच्या बोलण्यामध्ये खरंच एक आस तळमळ ते विकास काम कसे करायचे, तर ही एक आस तळमळ त्यांच्या माध्यमातून. आणि ते त्यांनी सांगितलं की मी सरपंचाची निवडणुकीला असो किंवा येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीला मी आतापर्यंत आश्वासन त्या ठिकाणी मी दिलेलं आहे. कारण मी बोलून दाखवणारा नेता नाही, तर मी करून दाखवणारा नेता आहे. कारण त्यांनी सर्वप्रथम काय होतं, आपण आपल्या गावामध्येच विकास त्या ठिकाणी झालेला नाही आणि आपल्याला मोठ्या निवडणुका त्या ठिकाणी आपण करण्याची अपेक्षा त्या ठिकाणी करतो. तर कुठेतरी दादानं पहिलं करून दाखवलं, त्यानंतर ते आपल्या या चिंचोली संग्रामामध्ये म्हणजे काहीतरी त्यांच्याकडे मुद्दा आहे, या मुद्द्याच्या परिचयावर ते जिल्हा परिषद निवडणुकासाठी त्या ठिकाणी इच्छुक आहे. तर दादा काय बोलायचं तुम्ही बोला. तोच मुद्दा होता की जेही सगळे उमेदवार आहे प्रत्येकाने आपापल्या गावचं सरपंच पद म्हणा, चेअरमन पद म्हणा किंवा जिल्हा परिषद पद भोगलेलं आहे, पण असं उठावदार काम जेणेकरून तुमचा लोकांवर प्रभाव पडेल असं दिसलं नाही. जर दिसलं असतं तर माझ्यासारख्या गरीब माणसासाठी येऊन गरजच पडली नसती. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे का हे फक्त यायला फक्त निवडणूक लढवायची आणि पदाधिकारी नुसतं पद भुजवायचंय, पण विकासाची कामं त्यांच्याकडून पाहिजे तशी अपेक्षा त्या ठिकाणी दिसत नाही, असं तुमचं म्हणणं. माझं मत आहे. तर मित्रांनो, एक खरंच दादांच्या बोलण्यामध्ये काहीतरी आपल्या सर्कलचं, आपल्या परिसराची एक तगमग त्या ठिकाणी दिसून येते. कारण राजकारण हे गलिच्छ या ठिकाणी होत आहे, पण कुठेतरी राजकारणाला गलिच्छपणा हे शब्द दादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दूर होताना दिसून येत आहे. कारण दादांनी सांगितलेलं आहे की राजकारणाच्या माध्यमातूनच आपण आपल्या गावाचा विकास त्या ठिकाणी करू शकतो. तर आज जर मला या वाकी गावाने ग्रामपंचायतच्या माध्यमातून संधी दिली तर मी या वाकी गावाची कायापलट या ठिकाणी केलेला आहे. जर मला या चिंचोली नातेवाईक सर्कल मध्ये संधी या ठिकाणी मिळाली तर मी 100%. तुम्ही पुढचं आश्वासन देऊ नका, मी सांगतो मी निश्चितच चांगलं काम करून दाखवेन आणि जिल्हा परिषद मेंबर कसा असला पाहिजे याचं एक आदर्श उदाहरण तुम्हाला कायमस्वरूपी मी त्या ठिकाणी ठेवील. बाकीचं विमानतळ मंजूर करेल, रेल्वे आणि या बाकीच्या गोष्टी मी काही सांगत नाही, मात्र एवढं सांगू शकतो की तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषद मेंबरवर अभिमान वाटेल असं त्या ठिकाणी काम होईल.
तर मित्रांनो, आज खरंच दादासोबत बोलून आनंद या ठिकाणी झाला व माझ्यासोबत आपले रावसाहेब काळे, बाळासाहेब काळे, बाळू काळे, त्यानंतर आमचे येणाऱ्या काळात छत्रपती संभाजीनगरचे भावी खासदार म्हणून त्यांना त्या ठिकाणी ते इच्छुक आहे आणि त्या इच्छुकीच्या माध्यमातून ते पूर्ण जिल्हा या ठिकाणी फिरत असतात आणि आज दादासोबत बोलून खरंच आनंद या ठिकाणी झाला. तर मित्रांनो, आजच्या दादासोबतचा हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि आपण या ठिकाणी आमचे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.